महाराष्ट्राच्या इतिहासात असे काही प्रकल्प असतात जे राज्याचं भविष्यच बदलून टाकण्याची ताकद ठेवतात। आज आपण अशाच एका महाप्रकल्पाबद्दल बोलणार आहोत, नदीजोड प्रकल्प। ही फक्त एक इंजिनिअरिंगची योजना नाहीये, तर महाराष्ट्राच्या पाण्याशी असलेल्या एका गुंतागुंतीच्या नात्याला, म्हणजे एकाच वेळी येणारा पूर आणि भीषण दुष्काळ या दुष्टचक्राला दिलेलं एक खूप मोठं आणि धाडसी उत्तर आहे। या योजनेची व्याप्ती आणि त्याचे दूरगामी परिणाम समजून घेणं म्हणूनच आज महत्त्वाचं आहे। हाच तर तो विरोधाभास आहे जो महाराष्ट्राच्या विकासातला एक मोठा अडथळा ठरलाय। विचार करा, एकाच पावसाळ्यात राज्याच्या एका भागात नद्या ओसंडून वाहतायत, शहरं पाण्याखाली जातायत, तर दुसऱ्या भागात लोक पाण्यासाठी अक्षरशः वणवण फिरतायत। आपल्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि हा प्रकल्प या दुहेरी संकटावर खरंच मात करू शकतो का याचा आढावा घेणार आहोत। तर मग हा संपूर्ण विषय व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण या 5 टप्प्यांमधून पुढे जाऊ। आधी आपण मूळ समस्या काय आहे ते बघू, मग त्यावरची ही योजना नेमकी काय आहे ते पाहू, त्यानंतर त्यातले मोठे प्रकल्प, त्यांचे लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, आणि शेवटी महाराष्ट्राच्या जलसुरक्षेसाठीचं व्यापक धोरण कसं आहे यावर नजर टाकू। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून। महाराष्ट्राला भेडसावणारं हे पाण्याचं दुहेरी संकट, हा विरोधाभास नेमका आहे तरी काय हे आधी नीट समजून घेऊया। ही विभागणी बघा, महाराष्ट्राच्या पाण्याच्या समस्येचं अगदी अचूक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। एकीकडे आहे पश्चिम महाराष्ट्रातलं कृष्णा नदीचं खोरं, जिथे कोल्हापूर आणि सांगलीसारख्या शहरांना दरवर्षी पुराचा फटका बसतो, आणि दुसरीकडे आहे मराठवाडा आणि विदर्भाचा विस्तीर्ण प्रदेश, जो अनेक दशकांपासून पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करतोय। हा काही योगायोग नाही, तर राज्याची भौगोलिक रचना आणि पावसाच्या वितरणातील प्रचंड विषमतेचा हा थेट परिणाम आहे। आणि इथेच या योजनेचं खरं आव्हान आणि उद्देश लपलेला आहे। जे पाणी एका ठिकाणी विनाशकारी ठरतंय, तेच पाणी दुसऱ्या ठिकाणी जीवनदायी ठरू शकतं। पण हे अतिरिक्त पाणी, पुराचं पाणी सुरक्षितपणे अडवायचं आणि हजारो किलोमीटर दूर दुष्काळी भागापर्यंत पोहोचवायचं, हे एक प्रचंड मोठं अभियांत्रिकी आणि आर्थिक आव्हान आहे। आणि याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी हा नदीजोड प्रकल्प आखण्यात आला आहे। आता आपण या आव्हानाला तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली आहे, तिच्या स्वरूपाकडे वळूया। ही केवळ एक योजना नाही, तर राज्याच्या जलसंकटावर एक समग्र, एक राज्यव्यापी तोडगा काढण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे। नदी जोडणी ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या नद्यांमध्ये पावसाळ्यात गरजेपेक्षा जास्त पाणी वाहतं, ते पाणी धरणं आणि मोठ्या कालव्यांच्या माध्यमातून अशा नद्यांकडे वळवणं जिथे पाण्याची कायम टंचाई असते। थोडक्यात, मानवनिर्मित जलमार्ग तयार करून निसर्गाच्या पाणी वाटपातला असमतोल दूर करण्याचा हा एक प्रयत्न आहे। हे काम कसं होतं तर याचे 3 मुख्य टप्पे आहेत। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुराचं अतिरिक्त पाणी मोठ्या धरणांमध्ये साठवून ठेवणं। त्यानंतर दुसरा टप्पा, हे साठवलेलं पाणी कालव्यांच्या एका प्रचंड मोठ्या नेटवर्कमधून दुष्काळी प्रदेशांकडे पाठवणं। आणि तिसऱ्या टप्प्यात हे पाणी कमी पाणी पातळी असलेल्या नद्यांमध्ये सोडून त्यांना पुन्हा प्रवाहित करणं आणि भूजल पातळी वाढवणं। आता आपण येऊया या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे। ही योजना केवळ कागदावर नाही, यासाठी अनेक महाकाय प्रकल्प प्रस्तावित आहेत। त्यांची आकडेवारी आणि व्याप्ती पाहिली ना, की या योजनेचं भव्य स्वरूप आपल्या खऱ्या अर्थाने लक्षात येईल। या तक्त्यामध्ये काही प्रमुख प्रकल्प दिसतायत। यातला प्रत्येक प्रकल्प हा विशिष्ट भागाची पाण्याची गरज लक्षात घेऊन बनवला आहे। उदाहरणार्थ, वैनगंगा नळगंगा हा विदर्भासाठी, तर दमणगंगा, वैतरणा, गोदावरी हा प्रकल्प मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि या प्रकल्पांसाठी लागणारा प्रचंड खर्च पाहिला की या योजनेची महत्त्वाकांक्षा किती मोठी आहे हे समजतं। हा आकडा बघा, जवळपास 95,000 कोटी रुपये, आणि हा खर्च फक्त एका प्रकल्पाचा आहे, वैनगंगा आणि नळगंगा। विदर्भातली पाणी टंचाईची समस्या कायमची सोडवण्यासाठी हा प्रकल्प एक गेम चेंजर ठरू शकतो असं मानलं जातं। ही गुंतवणूक केवळ पायाभूत सुविधांसाठी नाही, तर त्या संपूर्ण प्रदेशाच्या शेती आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आहे। या प्रकल्पांची व्याप्ती समजून घेण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसं आहे। 54 TMC पाणी म्हणजे पाण्याची एक प्रचंड, अफाट मात्रा। एवढं पाणी कोकणातील अतिरिक्त पाण्याच्या खोऱ्यांमधून मराठवाड्यातील तहानलेल्या गोदावरी खोऱ्यात आणलं जाणार आहे। या एका उदाहरणावरूनच या प्रकल्पांमधलं इंजिनिअरिंग कौशल्य आणि त्यातली जटिलता आपल्या लक्षात येते। कोणताही मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प हा केवळ सिमेंट काँक्रीटचा नसतो, त्याचे थेट परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत असतात। आता आपण या योजनेच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचं विश्लेषण करूया। महाराष्ट्राचं एक मोठं ध्येय आहे 2047 पर्यंत $500 अब्ज अर्थव्यवस्था बनण्याचं।
पण हे महत्वाकांक्षी ध्येय गाठायचं असेल तर शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांची वाढ स्थिरपणे व्हायला हवी आणि या दोन्ही क्षेत्रांचा पाया एकच आहे, पाणी. उद्योगांना 24 तास पाणी पुरवठा आणि शेतीसाठी सिंचनाची खात्री, याशिवाय ही आर्थिक झेप शक्यच नाही. त्यामुळे नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्राच्या आर्थिक भविष्याचा पाया घालणारा प्रकल्प ठरू शकतो. हे एक वाक्य या योजनेचं खरं मानवी महत्त्व अधोरेखित करतं. महाराष्ट्रातला शेतकरी, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातला, पिढ्यानपिढ्या मान्सूनच्या लहरीपणावर जगतोय. एका पावसाने त्याचं नशीब ठरतं. ही योजना जर यशस्वी झाली तर सिंचनामुळे शेतीतला हा सगळ्यात मोठा धोका कमी होऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात थोडं स्थैर्य येऊ शकतं. या योजनेचे फायदे अनेक पातळ्यांवर आहेत. शेतीला सिंचनामुळे स्थिरता मिळेल, ज्यामुळे उत्पादन वाढेल. उद्योगांना 24 तास पाणी मिळाल्याने औद्योगिक विकासाला वेग येईल. पाणी साठवताना जलविद्युत निर्मितीची क्षमताही वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भागातून पाणी वळवलं जाईल तिथला पुराचा धोका कमी झाल्यामुळे जीवित आणि वित्तहानी दोन्ही टळेल. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की फक्त नद्या जोडून प्रश्न सुटणार नाही. या प्रकल्पाला इतर पूरक योजनांची जोड देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच सरकार केवळ नद्या जोडण्यावरच थांबत नाहीये, तर जलव्यवस्थापनासाठी एक अधिक व्यापक, एक होलिस्टिक दृष्टिकोन स्वीकारत आहे. ह्या धोरणामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शहरांमधल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा शेती किंवा उद्योगांसाठी वापरणं, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं आणि पाण्याच्या उपलब्धतेचा अचूक अंदाज घेण्यासाठी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं. हा दृष्टिकोन दाखवतो की सरकार समस्येच्या मुळाशी जाऊन एक दीर्घकालीन उपाय शोधत आहे. पाण्याच्या पुनर्वापराच्या या प्रयत्नांना जेव्हा जागतिक बँकेसारखी आंतरराष्ट्रीय संस्था मदत करते तेव्हा त्या योजनेचं महत्त्व आणि गांभीर्य दोन्ही अधोरेखित होतं. 5,860 कोटी रुपयांची ही योजना महाराष्ट्रातील शहरांना केवळ स्वच्छच ठेवणार नाही, तर लाखो लिटर पाण्याची बचत करून ते विकासासाठी उपलब्ध करून देईल. हा आलेख बघा, यातून महाराष्ट्राच्या जलभविष्यातल्या गुंतवणुकीची त्रिसूत्री स्पष्ट दिसतीये. एकीकडे नदी जोडणीसारख्या महाप्रकल्पावर 1,00,000 कोटींपेक्षा जास्त खर्च होतोय, तर दुसरीकडे सांडपाणी व्यवस्थापन आणि पूर नियंत्रणासाठीही हजारो कोटींची तरतूद आहे. या तिन्ही आघाड्यांवर एकत्र काम केल्यास राज्याला खऱ्या अर्थाने जलसुरक्षित बनवता येईल. या सगळ्या प्रयत्नांमागे एकच अंतिम ध्येय आहे, महाराष्ट्राला एक असं राज्य बनवणं जे भविष्यातल्या हवामान बदलाच्या संकटांना आणि वाढत्या आर्थिक विकासाच्या पाण्याच्या गरजांना समर्थपणे तोंड देऊ शकेल. हे फक्त पाणी एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं नाहीये, तर राज्याच्या भविष्याला सुरक्षित करण्याचं हे एक धोरण आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, महाराष्ट्राचा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर तो केवळ राज्यापुरता मर्यादित राहील का? की मग पूर आणि दुष्काळाच्या अशाच दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या भारताच्या इतर राज्यांसाठीही हा एक आदर्श आणि अनुकरणीय मॉडेल ठरू शकेल? या प्रश्नाचं उत्तर तर भविष्यातच मिळेल, पण महाराष्ट्राने उचललेलं हे पाऊल देशाच्या जलनीतीसाठी निश्चितच एक दिशादर्शक ठरू शकतं.